दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे जाळं, पूल आणि महामार्गाचे विस्तारीकरणासाठी 700 कोटी रुपयांच्या विशेष निधीची मागणी महापौर हिमगौरी आडके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे। नागपूर इथं रविवारी झालेल्या बैठकीत गडकरी यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिलाय। तसंच प्राधान्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचं ठोस आश्वासन त्यांनी दिलंय। बैठकीला उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांची उपस्थिती होती। कुंभमेळा झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक वसाहतींच्या वाढत्या गरजा आणि त्यामुळे वाहतुकीवर येणारा प्रचंड ताण यावर बैठकीत चर्चा करण्यात आली। शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचं सक्षमीकरण तसंच रुंदीकरणाबाबत महापौरांनी सादरीकरण केलं। गडकरी यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं केंद्र सरकारकडून यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा आढावा घेतला। शिष्टमंडळाला अत्यावश्यक करावयाच्या विकास कामांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत। काल नागपूर येथे आपले सन्माननीय मंत्री नितीनजी गडकरी यांची आपल्या महानगरपालिकेचे उपमहापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन यांच्या समवेत भेट झाली। तिथे आम्ही खरं तर नाशिकमध्ये आपण पाहत आहे की कुंभमेळ्याच्या धर्तीवरती अनेक ठिकाणी खूप मोठी कामं सुरू आहेत। खरं तर प्रशासनाने आम्ही कुंभमेळ्यासाठी 59 असे रस्ते यांची मागणी केली होती, पण त्यातले फक्त 28 रस्ते मान्य झाले। बरेचसे रस्ते वाहतुकीसाठी अतिशय गरजेचे आहेत, निकडीचे आहेत। काही रस्ते जे आहेत ते दुपदरी चौपदरी होता आहेत, त्याच्यात नॅशनल हायवे देखील आहेत। या पार्श्वभूमीवरती खरं तर कालची बैठक होती, ज्याच्यामध्ये जवळजवळ 700 कोटीचे रस्ते नाशिकमध्ये हे प्रलंबित आहेत, त्याची कामं प्रलंबित आहेत आणि त्याच संदर्भात सन्माननीय गडकरीजींची आपले पूर्ण देशभरातले खरं तर रोड्स आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये जे काही विकास झालेला आहे आणि नवीन टेक्नॉलॉजीचं जे काही विकसित होते ते खरं तर त्याचे रोडमॅन असं आपण त्यांना म्हणतो आणि त्याच पार्श्वभूमीवरती खरं तर आम्ही त्यांची भेट घेतली। अतिशय चांगला आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद त्यांनी दिला आहे। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही दिल्लीत जाणार आहोत आणि प्रेफरन्शियल लिस्ट देतो आहे की जे जुने काही NH डेव्हलप करायची गरज आहे ते देखील ते म्हणाले की तुम्ही माझ्याकडे घेऊन या, आपण ती कामं करूयात। संपूर्ण शहराचे म्हणण्यापेक्षा जे काही अतिशय महत्त्वाचे रस्ते आहेत, काही नॅशनल हायवे जिथे जुने आहेत, जे 30-30 वर्ष झाले आहेत, ज्यांना अजिबात डेव्हलपमेंट झाली नाही आहे, असे जे शहरात येणारे रस्ते आहेत ते चांगल्या पद्धतीने इथे त्यांची डेव्हलपमेंट करता येईल।